Summation. I think we have calculated this problem we are dealing with, na? Yes. Okay, so we have calculated summation fx. What was the value? I was break. Resultant. Minus 44.53. नाही नाही ह्या व्हॅल्यू आधी सांगा मला समेशन एफ ची सांगताय का आपण Yes, sir. Yes. हा Minus 44.53. minus 44.53 न्यूटन summation fy. What is the value? Minus 471. 471.85. Newton. Now you can calculate r. Resultant. How r is given? It is the square root of Square root of summation fx bracket square plus summation fy bracket square. Substitute the values of summation fx fy and find the root. I think we are dealing with the similar problem. Slide थोड़े वेगळे आलेले. ठीक है, let it be. R is equal to किती आलं 473.94. 473.94. 94. It must be positive. Positive. Yes. Okay, now based on the algebraic signs of summation fx and summation fy, you have to predict the resultant. So consider the vector diagram in which summation fx. I'll draw it here. Summation fx बघा smaller value आहे 44. Summation fy is bigger value 471 in the downward direction. Third quadrant. Hence the resultant will lie in Third quadrant. resultant will lie in the third quadrant. And let us assume that its inclination with the horizontal is
theta. So show the representation. Summation fy summation fx. Okay, shall we find out theta now? Theta is equal to 8 tan. जसं कॅल्क्युलेटर वरती आता तसं मी लिहितो, चालेल का? Means tan inverse. Theta is equal to tan inverse of summation fy. बरोबर आहे ना? Divided by summation fx. So 44 point. Summation of किती आहे? 471. 471.85 divided by 44.53. It comes to be 10.5962. So shift 10 point किती तर 57. 10.59. 596. 59. 10.57 होतं ना, किती होतं? 0.59. 10.56. So theta comes to be 84 point something. किती आला? 84.60. Theta is equal to 84.60 degrees. डिग्रीचं नोटेशन मी असं वापरेन, तो वरती सुपरस्क्रिप्ट इथं या बोर्ड वरती लिहिता येत नाही. ठीक आहे. सो यू ट्राय टू अंडरस्टँड. हा डिग्रीज आहे असं अज्युम करा वरच्या बाजूला. ओके, दिस इज द व्हॅल्यू ऑफ थीटा. अँड हा थीटा सुद्धा कसा आलाय हो? ह्याला नोटेशन फक्त तुम्ही वेगळं पण वापरू शकता. हा थीटा कसा आहे? विथ हॉरिझॉन्टल. समजतंय का? Yes, sir. Yes, sir. कारण जर तुम्ही हा रेक्टेंगल कंप्लीट केला तर ही लाईन असेल समेशन एफ एक्स, हे असेल समेशन एफ वाय. त्यामुळं हा समेशन एफ वाय आहे, आता ग्रीन कलर मध्ये लिहिलेला, आणि हा समेशन एफ एक्स आहे. टॅन थीटा इक्वल टू समेशन एफ वाय अपॉन समेशन एफ एक्स. म्हणजे थीटा हा हॉरिझॉन्टल शीच अँगल आहे. इज दॅट क्लिअर? आणखी बेटर रिप्रेझेंटेशन पाहिजे असेल, आणखी बेटर रिप्रेझेंटेशन पाहिजे असेल तर यू कॅन समराइज आन्सर. Resultant has a magnitude of write down 473.94 Newton, comma, lies in the third quadrant and inclined at 84.60 degrees. To the horizontal. This is complete description of the resultant. And this is a good habit if you can summarize the answer at the end. कारण समरी जर व्यवस्थित असेल तर आधीच्या गोष्टीचं फारसं महत्व राहत नाही. यू माइट हॅव नोटेड. पेपर जर फिजिकली तुम्ही देत असेल गृहीत धरा डिस्क्रिप्टिव्ह, आणि हे कन्क्लुजन जर तुम्ही व्यवस्थित लिहिलं असेल तर वरती थोडस इकडं तिकडं चालू शकतं. बरोबर आहे ना? एखादी क्रिकेट मॅच समजा मिस झाली, बघता आली नाही, आणि जर आपल्याला समजलं जिंकली आहे, बरोबर आहे ना,
आपण म्हणतो बरं झालं असू द्या, बरोबर ना? किती रनआउट झाले, किती कॅच आउट झाले, किती कॅच सोडले हे आपण बघत नाही. इज इट अंडरस्टूड? पण जर कॅल्क्युलेशनचा कॉन्फिडन्स असेल तर समरी लिहा. आर यू गेटिंग? कॅल्क्युलेशनचा पूर्ण कॉन्फिडन्स असेल तर समरी लिहा. अदरवाईज तपासणाऱ्या व्यक्तीला थोडस डोळे फाडून बघू द्या काय आपण गोळ घातलाय. ओके, एनी डाउट्स रिगार्डिंग दिस? Yes. Okay, now shall we continue? Yes, sir. Yes, sir. Okay. Okay, now whatever the problem you can see on your screen is little modification of the earlier one. In this case, find the unknown force P. आधीच्या प्रॉब्लेम मध्ये इथल्या फोर्सची काहीतरी व्हॅल्यू दिली होती, किती होती बरं? इथली व्हॅल्यू काहीतरी दिली 600 Newton. 100 किती होती? Newton. 600 Newton. 600 Newton. ठीक आहे. आता या फोर्स तुम्हाला मॅग्निट्यूड दिलेलं नाही. इज इट ऑब्झर्व्ड फर्स्ट? आणि आता काय सांगितलंय, हा जो फोर्स आहे हा अननोन आहे. इट इज अननोन फोर्स P. बरोबर आहे. मग आतापर्यंत काय होतं, तर सर्वच्या सर्व फोर्सेस हे गिवन होते आणि रिझल्टंट अननोन होता. In this case, what is the difference? 3 forces are known, 1 force is unknown, but the result is known. Resultant is known. 3 forces माहिती आहेत, कुठले कुठले? 550, 500 and 400. In addition to this, you are also knowing the resultant, but one of the given force is unknown. So the method remains the same. Who will tell me the logic to solve this problem? प्रश्न तोच आहे, मेथड तीच आहे. बघा, आय विल एक्सप्लेन अगेन. तुम्हाला थोडासा हिंट देतो मी. व्हॉट आर द स्टेप्स टू सॉल्व द रुटीन प्रॉब्लेम? सांगा बरं. Summation fx. Calculation of Resolve. आपण काय करूया, रुटीन स्टेप्स लिहूया म्हणजे आपल्याला याचं सोल्युशन समजेल. ओके, स्टेप्स टू सॉल्व द रुटीन प्रॉब्लेम. सर्वजण जागे आहेत ना? Yes, sir. Yes, sir. sir. 4 पर्यंत रुटीन स्टेप्स. शेवटचा अर्धा तास गेला होता, अचानक MS धोनी सारखं. Routine steps. Okay, so the first step is find summation fx and summation fy. Correct? Then predict the quadrant in which resultant lies, and the third step we do is find r. Last one, find theta for the resultant. Now try to understand what is the situation. You are knowing the information about the resultant. What is the information about the resultant? The resultant is vertical. So I'll explain you half of the solution. If this is the resultant, and these are the steps to solve this particular problem.
Now I have given you 50% of the solution. You have to tell me the sequence of steps. Which steps means the logical steps we have to follow. I give you 2-3 minutes for thinking. You may perform some rough calculations on the last page. Okay, any idea what can be done? Do remember, I don't want the exact answer. मी तुम्हाला आतापर्यंत कधीही उत्तर सांगा म्हणलेलं नाही, बरोबर आहे का? तुम्ही मला स्टेप्स Sir. सांगायचा प्रयत्न करा. लेट देम बी रॉंग, लेट देम बी अप टू सर्टन स्टेज. समजा 3-4 स्टेजेस असतील, पहिले 2 जमू द्या, पण प्रयत्न केला पाहिजे. If you are going to try independently, that is Sir, your victory. So can we someone is assume trying. the non-force P? Sir, can we assume the unknown force as X You are nearer And to the or is the solution. component of? You are nearer to the solution. We have to assume something, but what should we assume? Have to assume the fx and fy unknowns Okay, once and again beating follow around the the bush. route. उत्तराच्या जवळ आहात पण एक्झॅक्ट सांगत नाहीत तुम्ही. थोडंसं मॉडिफाय करा. We can assume magnitude of unknown force as something. No. You are nearer to the solution. Yes, only. जे फाइंड आउट करायचं ते अज्युम करू नका ना. जे फाइंड आउट करायचं तेच अज्युम करून कसं चालेल? It will have some specifications. So one of them you have to assume. And based on the information of the Assume the resultant, unknown force there, will be just a zero. minute, थोडंसं ऐका. जो अननोन फोर्स आहे त्याच्याशी संबंधित बऱ्याच गोष्टी असतात, त्यातली एक तुम्हाला अज्युम करायची आहे. आणि रिझल्टंटचा जो डेटा दिलेला आहे त्याच्यामध्ये एक हिडन डेटा आहे. नाउ आय हॅव गिवन 70% ऑफ द सोल्युशन. So my 2 specific questions. What should we assume about the unknown force? And the given data of resultant, there is some hidden data. What is that hidden data? Fy component of unknown force will zero. Assume करायचा. थोडंसं दूर चालला आता उत्तरापासून. Try to perform some logical steps. काय काय लिहिणार, कॅल्क्युलेशन करू नका, स्टेप्स लिहा, त्यातून तुम्हाला उत्तर मिळेल. यू आर नियर टू द आन्सर, दॅट्स व्हाय आय एम वेटिंग फॉर यू. Find the unknown force P. Okay. Now tell me whether P is horizontal or vertical or inclined. Inclined. सर्वांनी उत्तर द्या. चहा आलेला दिसतो, कोणीच बोलत नाही. Inclined. Inclined. Force P is which type of force? Inclined. Inclined force. Means for finding its components, you have to assume one thing. And what is that assumption? What is that It has assumption? Theta. Theta. Correct. Inclination angle is theta. Okay, now with this assumption, can you proceed? Still one
thing you have to interpret from this given data. If you can do it, remember, this is one of the toughest problem. When I was trying to solve it for the first time, I could not solve it. कदाचित आत्ता सोडवताना पण चुका होतील. Okay, but we should try. Now with this assumption of theta, can you proceed? Components fx and fy. Can't, sir. No, you But will. You will. actual I assure you will solve this problem. Component force. Okay. So this component will be P cos theta. Is it correct? yes sir. Yes, sir. Yes, sir. Value of tan theta. Okay, just wait. You are on the right track. P cos theta is the right answer. This vertical will be P sin sin theta. theta. P sin theta. P into sine of theta. Now remember, आता अननोन किती झाले याच्यामध्ये? आता जे आपण लिहिलं. Two unknowns. Two unknown. Very good, very good. P cos theta and P sin theta याच्यामध्ये अननोन दोन आहेत, P आणि थीटा, बरोबर ना? काही लोक म्हणतात कॉस आणि साइन अननोन आहेत, ते अननोन नाहीत, ते कॅल्क्युलेट करता येतात, बरोबर ना? That is ठीक आहे. एकदा UPSC च्या इंटरव्ह्यूचे बरेच अफवा असतात, त्यापैकी एक अफवा अशी आहे की फायनल इंटरव्ह्यू बरेच लोकांना विहिरीच्या किंवा तलावाच्या शेजारी उभा केलं आणि त्यांना म्हणली उडी मारा, बरोबर आहे का? तर 10 पैकी 9 लोकांनी तलावामध्ये उड्या मारल्या आणि एक जण सिलेक्ट झाला, तर त्यानं काय केलं होतं? त्यानं जागेवर उडी मारली होती, बरोबर ना? Yes sir. Yes, sir. तसं आहे ते. त्याला विचारलं तू जागेवर उडी का म्हणले, तर तो म्हणला फक्त उडी मार असं सांगितलं होतं, त्याला तू उडी मार असं सांगितलं नव्हतं, बरोबर ना? म्हणजे एवढं पण कलेक्टर सारखं डोकं लावायचं नाही. फक्त थीटा हा अननोन आहे, बरोबर ना? साइन कॉस काढता येईल आणि पी हा अननोन आहे. Shall we Yes, continue? Yes sir. Yes, sir. Okay, now with this information, can you proceed? Sir. There is the last Yes, thing I if we expect that can, it should come from your side. sir, value of tan theta we can calculate so that P magnitude of force will be cancelled. Tan theta will be there, but it will be towards the end of the problem. Summation of fx and Okay. fy. Correct. Step number 1, you can take summation of fx. You don't know, but how much difficult problem you are in a position to solve. एक खूप अवघड प्रॉब्लेम मध्ये तुम्ही लॉजिकली पुढे चाललाय. That's why I am impressed. I am waiting for your answers. समेशन fx घेतलं, ठीक आहे. त्याच्यामध्ये किती अननोन असतील? 1. अरे परत असं करायला. पी आणि थीटा दोन अननोन Two असतील ना? unknown. Two P unknown. cos theta. Yes, दोन अननोन असणार, yes. पी आणि थीटा. मगाशी दोन अननोन होते, अचानक एक कसं काय झाला? समेशन fy घेतलं, त्याच्यात पण दोन असतात. त्याच्यामध्ये पण दोन अननोन असणार. ओके. Now the last thing remaining is about interpretation of R. If you tell me one clue regarding R, the problem is over. What is that clue? Sir, A plus B चा फॉर्म्युला वापरायला लागेल काय? जर आहे या एवढं step नी डिटेल्स follow मध्ये केलं नाही तर. जायची गरज, एवढं मॅथमेटिकल फॉर्म्युलाची गरज नाही. देयर इज वन लॉजिकल ट्रिक बेस्ड ऑन गिवन डेटा. हा बोला, बरोबर. Okay. fx is equal to 0. Very good, very good. We should clap for this person. C13 ना? Yes, sir.
Yogesh, very happy about your answer. नॉर्मली चांगले Yes, उत्तर sir. देणाऱ्यांना आम्ही चॉकलेट देतो, Line पण of आता X. ऑनलाईन मोड असल्यामुळे चॉकलेट पण ऑनलाईनच घ्या. ओके. व्हॉट ही हॅज टोल्ड यू ट्राय टू अंडरस्टँड. द रिझल्टंट इज व्हर्टिकल. Line of रिझल्टंट हा कसा आहे? व्हर्टिकल आहे. आर जर व्हर्टिकल असेल याचाच अर्थ काय? आर इज इक्वल टू समेशन एफ वाय, आणि त्याचा हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट जो आहे, ज्याला तुम्ही नॉर्मली काय म्हणता, समेशन एफ एक्स म्हणता, बरोबर ना? पण जर रिझल्टंटच व्हर्टिकल असेल तर समेशन एफ एक्स किती असेल? section. इट मस्ट बी 0. इज इट अंडरस्टूड? Yes, sir. Yes, sir. So this is the logic to solve this problem. बघा पहिल्यापासून सांगतो मी तुम्हाला. Have you understood this thing? Yes, sir. Okay, I'll explain both in English as well as Marathi. In this case, the resultant is vertical. Hence, the horizontal component of the resultant will be 0. That is summation fx equal to 0. Or in other words, r is equal to summation fy. आणि त्याच्यापूर्वी आपण काय केलं, जो अननोन फोर्स P आहे त्याचा अँगल अज्युम केला थीटा, तो रिझॉल्व केला. हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट P cos थीटा, P sin थीटा, बरोबर आहे? मग तुम्ही Yes, समेशन fx इक्वल टू 0 एकदा वापरा. आर यू गेटिंग? आणि समेशन fy इक्वल टू काय येणार हो? आर. इज इट अंडरस्टूड? Yes. असे इक्वेशन्स पुट अप Yes, करा. sir. दोन सायमल्टेनियस इक्वेशन असतील, दोन अननोन असतील. कोणते? P and theta. P and थीटा. ठीक आहे. प्रेफरेबली काय करा, ज्या इक्वेशन मध्ये साइन थीटा आहे, आर यू लिसनिंग? ज्या इक्वेशन मध्ये साइन थीटा आहे प्लस बाकी काहीतरी टर्म असतील, त्याला इक्वेशन 1 म्हणा. ज्या इक्वेशन मध्ये कॉस थीटा आहे, समेशन एफ एक्स इक्वल टू 0, समजताय ना? त्याला इक्वेशन 2 म्हणा. अँड डिवाइड इक्वेशन 1 बाय इक्वेशन 2. काय येईल? Equation Tan in the theta form येईल. of tan Tan theta. theta येईल. आर यू गेटिंग? Yes, sir. Yes, sir. Yes. So this is the hint to solve this problem. Try करताय? Yes, Yes. sir. ट्राय करा. याचं सोल्युशन ऍट ऍक्च्युअल मी उद्या तुम्हाला सोडवून देणार आहे. Those who are interested, you can try. Did you enjoy logical thinking? Yes, sir. Yes, sir. And you Yes. must. बोला की लेक्चर चालू. नाही बोला की. I'll give you the hints what is to be done.
Now the only thing remaining is calculation. Okay, write down hints. Number 1, as the resultant is vertical, R is equal to summation Fy, and summation F is equal to 0. This thing is clear? Yes. Yes, sir. And second thing, assume angle, assume inclination theta for unknown force P. Find its components P cos theta and P sin theta. त्यानंतर काय करायचंय? Find summation fx. Summation fx है by formula find out करा. समझते हैं ना? Yes, sir. Find summation fy once again by formula. Two simultaneous equations with two unknowns will be obtained. Solve simultaneous equations. To find P and theta. Now most logical question, आधी P मिळेल का आधी थीटा मिळेल? Are you listening my question? Yes, sir. Yes, sir. Out of two unknowns, which will be obtained first? Theta. Huh? Theta. Very good, very good, very good. So shall we stop now? Okay. हे ऑप्शनल आहे, प्रयत्न करायचा असेल तर करू शकता, अदरवाइज विल सॉल्व इट टुमॉरो. हे फक्त हिंट आहेत, याचं सोल्युशन बरोबर किंवा चूक हे मी आता सांगू शकत नाही, कारण याचं एक्झॅक्ट सोल्युशन आय कॅन टेल यू द लॉजिक. जे काही उत्तर आहे ते तुमच्या कॅल्क्युलेशन नुसारच मी सांगणार आहे. ओके, सो इफ यू सॉल्व इट and if you send me the message regarding the answer, okay, I don't know what will be the exact answer. I can search it in notebook, but you can at least try for it. Okay, Okay. have you understood the steps at least? Yes, sir. Yes, sir. ठीक आहे. Okay, so we'll stop here. मला वाटतं मॅथ्सच्या लेक्चरला अटेंडन्स झालेला आहे.